नमस्कार. नुकताच एप्रिल महिना हा सुरू झालेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये पेन्शन सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे. 1 एप्रिल पासून नवीन पेन्शन सिस्टीम ही लागू होणार असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम ही निवडता येणार आहे. या स्कीमचा लाभ NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. यासोबत त्यांना NPS किंवा UPS अशा दोन्हीपैकी एक पेन्शन सिस्टीम ही निवडता येणार आहे. आज आपल्याला सांगू इच्छितो की कोणती पेन्शन सिस्टीम तुमच्यासाठी चांगली आहे यावर थोडक्यात माहिती आपण देणार आहोत. युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक निश्चित पेन्शन दिली जाणार आहे. ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटच्या शेवटच्या 12 महिन्यातील बेसिक सॅलरीमध्ये 50% असणार आहे. यासाठी तुम्हाला कमीत कमी 25 वर्ष सर्व्हिस ही करावी लागणार आहे. जर कोणत्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना देखील ही पेन्शन मिळणार आहे. यामध्ये जर तुम्ही 10 वर्षासाठी नोकरी केली तर तुम्हाला कमीत कमी 10,000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे. NPS अंतर्गत पाहायचं झालं तर यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगारातील 10% रक्कम ही द्यावी लागणार आहे. त्यात सरकारकडून 14% कंट्रीब्युशन दिले जात असते. युनिफाईड पेन्शन योजनेत सरकारकडून बेसिक सॅलरीच्या 18.5% योगदान दिले जाईल. या योजनेचा 23 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. युनिफाईड पेन्शन योजनेत महागाई भत्ता देखील दिला जाणार आहे. नॅशनल पेन्शन स्कीम ही 2004 रोजी सुरू केली होती. या योजनेमध्ये प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचारी देखील लाभ घेऊ शकतात. देशात कुठूनही तुम्ही हे अकाउंट वापरू शकता. या योजनेअंतर्गत येणारे कर्मचारी युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ घेतात. NPS आणि UPS मध्ये फरक काय ते आपण थोडक्यात बघूया. यामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळणार आहे. कशामध्ये? ज्यामध्ये युनिफाईड पेन्शन स्कीम असेल, जी रिटायरमेंटच्या 12 महिन्याच्या बेसिक सॅलरीची अर्धी रक्कम असणार आहे. तर नॅशनल पेन्शन योजनेमध्ये रिटर्न हा शेअर बाजारावर अवलंबून असणार आहे, जो कमी जास्त होण्याची शक्यता आहे. UPS आणि NPS मध्ये 10% योगदान द्यावे लागणारच आहे. मात्र NPS मध्ये 14% योगदान तर युनिफाईड पेन्शन स्कीम योजनेमध्ये 18.5% हे योगदान दिले जाणार आहे. UPS योजनेअंतर्गत 25 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर ठराविक पेन्शन दिली जाते, तर NPS मध्ये कोणतीही निश्चित पेन्शन ही ठरलेली नाहीये. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.